धनंजय मुंडे प्रकरणावरून महायुतीमध्ये आता नवीन वाद सुरू झालेला आहे। शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे अजित पवार राष्ट्रवादीवर नाराज आहेत असं कळतंय आणि सरकारची बदनामी होत असल्यानं शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं समजतंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं उपस्थित केलाय। मुंडे प्रकरणावरून सरकारच्या होत असलेल्या बदनामीची शिंदेंच्या शिवसेनेनं चिंता व्यक्त केलेली आहे। धनंजय मुंडे प्रकरणावरून आता महायुतीमध्ये नवा वाद सुरू झालाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून सरकारची या सगळ्या प्रकरणात बदनामी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। सरकारच्या होत असलेल्या बदनामीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा थेट सवाल उपस्थित केला गेलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आणि सुशांत सावंत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। सुरुवातीला आपण दिल्लीमध्ये जाऊयात। शिवाजी काळे तिथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, एकंदरीत आता धनंजय मुंडे प्रकरणावरून महायुतीमध्येच हे कोल्ड वॉर सुरू झालं असं म्हणायचं का? शिंदेंच्या शिवसेनेनं थेट मुंडेंचा राजीनामा कोण घेणार असा सवाल उपस्थित केलाय। अगदीच, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आरोप होत होते, मात्र धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे कृषी घोटाळ्यामध्ये आरोप झाले त्यानंतर सगळ्यात मोठा परिणाम झाला तो न्यायालयाच्या निकालाने। त्यांचं जे पोटगीचं प्रकरण आहे किंवा घरगुती प्रकरण आहे त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांना किंवा इतर पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना आक्षेप नाहीये, मात्र न्यायालयाने जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये महिलेवरती जे अत्याचार झालेले आहेत ते अंशतः न्यायालयाने मान्य केलेलं आहे। असा व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात असणं हे किती योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। आणि या प्रश्नासंदर्भात जेव्हा पत्रकारांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी काल बातचीत करताना प्रश्न केला असता त्यांनी प्रश्न केला की त्यांचा राजीनामा कोणी घ्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जी प्रकरणं समोर येत आहेत त्यामुळं पक्षाची बदनामी होते का किंवा सरकारची बदनामी होते का? पक्षाची बदनामी तर त्यांच्या होतेच आहे, त्याच्या पलीकडे जाऊन सरकारची देखील जी बदनामी होत आहे ती चिंताजनक आहे। खास करून महिला प्रकरणावरून जी काय घडलं त्याच्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या आजूबाजूचे जे लोक त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचे असे आरोपही होत आहेत। तर या सगळ्या प्रश्नावरून धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं जरी ते म्हणत असले तरी नैतिकतेच्या मुद्द्यावरती त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता स्वतःहून, असं देखील शिवसेनेसह इतर जे पक्षाचे नेते आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे। मात्र हा राजीनामा नक्की द्यायचा कोणी? कारण एवढं सगळं समोर झालं असताना जेव्हा धनंजय मुंडे दिल्लीत आले त्यांना देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की नैतिकतेच्या मुद्द्यावरती तुम्ही राजीनामा देणार का? त्यांना अजूनही वाटत नाही की ती नैतिकतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी असं काही केलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं त्यांच्यावरती कृषी घोटाळ्यातील आरोप असो या संदर्भात संसदेत देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत, तरी त्यांचा राजीनामा होत नाहीये असं म्हटल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनाही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी देखील या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि ज्या पद्धतीने सरकारची बदनामी गेल्या 2 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे प्रकरण गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत तेच या प्रकरणामध्ये पाहायला मिळते। विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारी जे तपास करायला होते ते देखील या प्रकरणामध्ये त्यांचे खास म्हणून पाहायला मिळाले। अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आता महायुतीच्या या घटक पक्षांमध्ये सुरू असलेलं हे कोल्ड वॉर आहे असं म्हणता येईल। शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी सुशांत यांच्याकडे जाते। सुशांत, मगापासून आपण म्हणतोय की शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे, पण नेमके कोण नेते आहेत ज्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे? माध्यमांना तशा काही प्रतिक्रिया त्यांनी दिल्यात का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर खरं तर संपूर्ण 2 महिन्याचा कालावधी जर बघितला तो हिवाळी अधिवेशनापासून धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत सातत्याने। भाजपचे आमदार सुरेश दस सातत्याने माध्यमांसमोर येत आहेत आणि आका कोण आहे असा सवाल उपस्थित करतात। त्यानंतर नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली मागच्या आठवड्यात त्या बैठकीत देखील धनंजय मुंडे यांच्याबाबत ज्या पद्धतीने आरोप सुरू आहेत
त्यावर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आले. एकतर सरकारची प्रतिमा जी आहे ती खराब होते, कारण आपण पाहिलं असेल तर 1-2 महिने झाले सतत धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली होती, पेपर दिले होते, मात्र तरी देखील सरकारकडून काहीच उत्तर देण्यात आलं नव्हतं. खरं तर धनंजय मुंडेंवर काही कारवाई करण्यात आली नव्हती, त्यांचा राजीनामा देखील घेतला गेला नाही. त्याचमुळे कुठेतरी आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होते असा एक समज जो आहे आणि खरं तर म्हणणं जे आहे ते काही मंत्र्यांचं, यामध्ये शिवसेनेचे काही मंत्री आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे, जर एखाद्या व्यक्तीवर मंत्र्यावर जर आरोप होत असेल, सातत्याने त्या मंत्र्यावर आरोप होत असतील तर त्याला तात्पुरतं तरी मंत्रिमंडळातून बाजूला करावं असं एक म्हणणं जे आहे ते काही मंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची आपल्याला माहिती मिळते. मात्र अर्थातच आपण अजित पवार यांना देखील याबाबत विचारणा केली की अजित पवार यांच्या पक्षातील ते नेते आहेत धनंजय मुंडे आणि त्यांचे मंत्री आहेत, त्यामुळे सर्वस्वी अधिकार जो आहे तो अजित पवार यांचा आहे. अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष असल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला काढणार का? कारण मुख्यमंत्र्यांचा जरी अधिकार असला तरी निर्णय जो आहे तो अजित पवार यांना घ्यायचा आहे. त्यामुळे एकदा अजित पवारांशी आपण बोललो त्यावेळी अजित पवार म्हणाले धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. आरोप झाल्यानंतर खरं तर राजीनामा घेणं उचित नाही. जर आरोप सिद्ध होत असतील तर तो राजीनामा घ्यावा लागतो असं अजित पवार म्हणाले होते. मात्र आता ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोपांची मालिका ज्या पद्धतीने सुरू आहे, एकीकडे सूरज धस अजूनही आरोप करतायत धनंजय मुंडेंवर, वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख खरं तर प्रकरणानंतर सूरज धस भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. मात्र आता जवळपास 2 महिने झालेले आहेत, धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप होत आहेत, मात्र कोणताच निर्णय जो आहे तो एकतर अजित पवार घेत नाहीयेत किंवा मुख्यमंत्री देखील घेत नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ शकते असं म्हणणं शिंदेच्या शिवसेनेतील काही नेत्यांचं आहे. त्यासोबत भाजपच्या देखील काही आमदारांचं तेच म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवावं. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं आहे, कारण आपण पाहिलं असेल तर धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते. त्यांनी त्याचं कारण दिलं की मी डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला पुढील 10 दिवस मी उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी कारण दिलंय. त्यामुळे आता अर्थातच एकीकडे सरकारची प्रतिमा जी आहे ती मलिन होत असताना आता काय निर्णय घेतला जातोय का, अजित पवार काय निर्णय घेतला जातो का? एकीकडे सरकारची प्रतिमा मलिन होते तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिमा देखील धनंजय मुंडे यांच्यामुळे मलिन होते. त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाणार, धनंजय मुंडे यांचा खरंच राजीनामा घेतला जाणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जी सुशांत, तुम्ही माझ्याशी असे जोडलेले राहा. पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते. शिवाजी, आपण बघतोय महायुतीमध्ये घटक पक्ष जे काही आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद जर तो होत असेल तर तो सातत्यानं शिंदे आणि अजित पवार अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेना असा होताना दिसतोय. नेमकं काय या सगळ्याच्या मागे कारण आहे? याच 2 घटक पक्षांमध्ये सातत्यानं होणारे वाद आणि आता तर थेट राजीनाम्याचा मुद्दा समोर आलेला आहे. एक मुद्दा हा आहे की राजकीय वाद जे असतात ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, पदांचे वाद असतात, सत्तेचे वाद असतात. मात्र धनंजय मुंडे यांचा जो प्रश्न आहे हा सत्तेच्या पलीकडे गेलेला आहे. कारण धनंजय मुंडे जरी स्वतः नैतिकतेच्या बाबतीच्या पातळीवर आपण पोहोचलो नाही असं सांगत जरी असले तरीही धनंजय मुंडे यांच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये सुई जी जाताना पाहायला मिळते. आणि आजूबाजूचे जे नेते आहेत, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं असेल की फक्त कपडे बदलले म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. छोटे छोटे शहरों में असे बडे बडे धमाके होते रहते किंवा बातें होते रहते असं म्हणणाऱ्या आर आबांचा देखील राजीनामा आपण झालेला पाहिलेला आहे. तर वाक्यापेक्षा या ठिकाणी तर एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूसाठी धनंजय मुंडे यांचं सगळं बीडमधलं जे काम पाहिलं जात होतं तो व्यक्ती जबाबदार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला मोठं कोणी केलं, त्याला राजाश्रय कोणी दिला, त्याचे सगळीकडे अधिकार कोणी दिले, तर त्याला जबाबदार कोण आहे ते धनंजय मुंडेच आहेत असं विरोधकांचा आरोप आहे. आणि त्यामुळं बाकीचे वाद जे आहेत पालकमंत्री पदावरच्या असो किंवा इतर सत्ता स्पर्धेतील असो, कोणाला कोणतं खातं मिळणं, मंत्रीपद मिळणं, हे वाद आपल्याला वर्षानुवर्ष आपल्याला पाहायला मिळतील. पण धनंजय मुंडे यांचं जे प्रकरण आहे, धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती इतका मोठा होतो, त्याची कोट्यावधीची संपत्ती आढळते आणि जी जेव्हा माध्यम समोर आणतात त्याच्यावरती मुंडे परिवाराकडनं मीडिया ट्रायल असं सांगितलं जातं. ही जर मीडिया ट्रायल असेल तर एखाद्याची सत्यता समोर आणणं ही जर मीडिया ट्रायल असेल तर हे माध्यमांचं काम आहे. मात्र ते उलट
माध्यमांना दोष द्यायचं काम करतात आणि स्वतःच्या आजूबाजूची जी लोक मोठी झाली, बीडमध्ये गेल्या आपण पाहिलं असेल 20 ते 25 वर्ष जर पाहिले तर मुंडे परिवाराकडे सत्ता आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गनची लायसनं कोणी दिली, अगदी राखेतून हे सगळं जे प्रकरण आपण पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की एवढा मोठा काळा पैसा आल्यानंतर मुंडे परिवारांनी याकडे दुर्लक्ष का केलं. जी, आणि राज्यकर्ते त्यामुळेच म्हणून, कदाचित जास्त समाज प्रश्नचिन्ह म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मुंडेंवर सातत्यानं उपस्थित होताना दिसत आहेत. मी पुन्हा एकदा सुशांत यांच्याकडे जाते. सुशांत, आतापासून मगापासून आपण जे म्हणतोय की सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत, मुंडेंच्या राजीनाम्यावर पुन्हा एकदा मुद्दा येऊन थांबतोय, पण आता जसं शिवाजी सुद्धा म्हणाले की ही गोष्ट आता सत्तेच्या पलीकडे गेलेली आहे, मुंडेंच्या राजीनाम्याची बाब. आता आगामी निवडणुका सुद्धा आहेत की अगदी तोंडावर, या दृष्टीने विचार केला तर महायुतीचं चित्र सुद्धा डळमळीत होताना दिसतंय. हा जो अंतर्गत कलह निर्माण होतोय त्याच्यामुळे कुठेतरी महायुती पोखरली जाऊन स्थानिक पातळीवर ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यावर परिणाम होताना दिसू शकतो का? बरोबर आहे. आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. त्यावरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील मंत्री देखील आक्रमक आहेत, भाजपचे आमदार देखील आक्रमक आहेत. त्यामध्ये बघितलं असेल तर सूरज धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत. आणि आपण पाहिलं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं का महत्वाचं आहे असं मी काही मंत्र्यांना विचारलं, शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारलं आणि भाजपच्या आमदारांना देखील विचारलं. त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने सातत्याने आरोप होत आहेत त्याचा फायदा जो आहे तो विरोधक घेऊ शकतात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेऊ शकतात. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो अधिवेशनाच्या आधी घेणं अपेक्षित आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र ज्या पद्धतीने आता तू मगाशी म्हणाल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महायुतीतील अंतर्गत कलह जो वेगवेगळ्या मुद्द्यावरून आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पीए आणि सचिवांची नियुक्ती न झाल्यामुळे एकनाथ शिंदेचे मंत्री नाराज होते आणि धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावरून देखील एकनाथ शिंदेचे मंत्री नाराज आहेत. अगदी, आणि त्याच्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुठलं अधिकृत उत्तर याबाबत दिलं जात आहे का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. सुशांत आणि शिवाजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.